महाराजांनी अनेक शत्रूंवर मात करून स्वराज्याची स्थापना केली. युद्ध असो अथवा राज्यकारभार, शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य सर्व क्षेत्रात पाहायला मिळते. या पाठात आपण शिवरायांच्या व्यवस्थापन कौशल्याविषयी माहिती घेणार आहोत. शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य जसे त्यांनी आयुष्यभर केलेल्या लढायांमध्ये नेहमी दिसून येते, तसे त्यांच्या एकूण राज्यकारभारातही ते पाहायला मिळते. त्याची काही उदाहरणे पुढील प्रमाणे. पण तत्पूर्वी बालमित्रांनो, व्यवस्थापन कौशल्य म्हणजे काय हे समजून घेऊ. व्यवस्थापन कौशल्य म्हणजे निश्चित ध्येय साध्य करण्यासाठी हाती घेतलेले कार्य शिस्तबद्ध पद्धतीने करणे होय. म्हणजे जर तुमचा वाढदिवस असेल तर आई तुमच्या वाढदिवसाची जी तयारी पद्धतशीरपणे करते ते झालं व्यवस्थापन कौशल्य. गडकोटांची उभारणी. गडकोट किल्ल्यांच्या साहाय्याने शिवरायांनी स्वराज्य रक्षण केले. संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग या नेमक्या आणि मोजक्या शब्दात आज्ञापत्र या शिवकालीन ग्रंथामध्ये दुर्गांचे म्हणजेच गडकोट किल्ल्यांचे महत्त्व सांगितले आहे. शिवराय तरुणपणी सह्याद्रींच्या पर्वतरांगांमधून फिरले होते. सह्याद्रींच्या अंगाखांद्यावर उभे असणारे गड दुर्ग त्यांनी असंख्य वेळा न्याहाळले होते. स्वराज्याच्या संरक्षणासाठी गडकोटांचे महत्त्व त्यांना उमगले होते. शिवरायांनी वनदुर्ग, गिरिदुर्ग आणि जलदुर्ग या तिन्ही प्रकारचे किल्ले बांधले. जलदुर्गांना जंजिरा असेही म्हणतात. त्यांनी हिरोजी इंदुलकर आणि अर्जुजी यादव अशा तज्ञांकरवी राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग इत्यादी अनेक नवीन किल्ले बांधले. त्याचप्रमाणे रायगड किल्ल्याची नव्याने उभारणी केली. इतकेच नव्हे तर विजयदुर्ग, तोरणा, रांगणा इत्यादी काही जुन्या किल्ल्यांची दुरुस्ती केली. शिवरायांकडे सुमारे 300 किल्ले होते. गडांचे व्यवस्थापन. गडकोटांच्या संरक्षणाची निश्चित अशी व्यवस्था महाराजांनी केली होती. प्रत्येक गडकिल्ल्यांवर किल्लेदार, सबनीस आणि कारखानीस हे अधिकारी नेमलेले असत. किल्लेदाराच्या हाताखाली सबनीस आणि कारखानीस काम करत. या अधिकाऱ्यांना त्यांनी काही कामे वाटून दिली होती. या कामांना तुम्ही मन लावून वाचा. तोफा, दारुगोळा. शिवरायांच्या काळात शत्रूपासून गडकिल्ल्यांचे संरक्षण करण्यासाठी लहान मोठ्या तोफांचा वापर केला जात असे. या तोफा किल्ल्यांच्या तटावर आणि बुरुजांवर ठेवलेल्या असत. पुरंदर, भीमगड यासारख्या काही गडांवर तोफा तयार करण्याचे कारखानेही होते. लोखंड, पितळ, तांबे इत्यादी धातूंपासून तोफा तयार केल्या जात. पावसाळ्याच्या दिवसात गडावरील तोफा गंजू नये म्हणून त्यांना मेणांचा लेप लावला जात असे. तोफांमध्ये शत्रूंवर मारा करण्यासाठी लोखंडी, दगडी आणि कुलपी गोळे, ज्यामध्ये शिशांच्या गोळ्या असत, यांचा वापर करत. या तोफा उडवण्यासाठी स्फोटक दारू वापरली जात असे. आरमार. आरमार म्हणजे युद्धनौकांचा समूह होय. इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी, डच यांच्याकडे प्रबळ असे आरमारी दल होते. त्यांच्यापैकी काही लोक समुद्रकिनाऱ्यावर असणाऱ्या गावांची लूटमार करत, तेथील लोकांचा छळ करत. शिवरायांनी या सागरी शत्रूंचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी स्वतंत्र आरमार निर्माण केली. शिवरायांनी लहान मोठी जहाजे, नावा तयार करण्याचे कारखाने उभारले. समुद्रातील जुने किल्ले जिंकून ताब्यात घेतले. सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग यासारखे जलदुर्ग त्यांनी दुरुस्त केले.
शिवरायांनी मालवणजवळ कुर्टे या बेटावर सिंधुदुर्ग हा नवीन जलदुर्ग बांधला. तसेच मुंबईजवळ खांदेरीचा किल्ला बांधला. स्वराज्याच्या आरमारात कोळी, भंडारी, आगरी यासारख्या विविध दर्यावर्दी जाती धर्माचे सैनिक होते. दौलत खान, मायनाक भंडारी, लाय पाटील, दर्या सारंग, तुकोजी आंग्रे यासारखे नावाजलेले आरमारी योद्धे याच काळात प्रसिद्धीस आले. मराठ्यांच्या आरमारामुळे इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी आणि डच अशा सागरावरील शत्रूंना त्यांचा दरारा वाटू लागला. त्यामुळे शत्रूंच्या स्वराज्याला होणारा त्रास कमी झाला. शिवरायांनी स्वतंत्र आरमाराची उभारणी करून त्याच्या बळावर आपली सागरी हद्द निश्चित करून किनारपट्टीलगतच्या भागावर स्वामित्व प्रस्थापित केले. आपला समुद्र किनारा सुरक्षित केला. मध्ययुगीन काळातील भारतात शिवरायांनी उभे केलेले हे पहिले स्वकीय आरमार होय. त्यामुळे शिवछत्रपतींचा भारतीय आरमाराचे जनक म्हणून उचित असा गौरव केला जातो. शिवरायांचे हेर खाते. शिवरायांच्या लष्करी व्यवस्थेत गुप्त हेर खाते होते. बहिर्जी नाईक त्यांच्या हेर खात्याचा प्रमुख होता. महाराजांच्या सुरतेवरील मोहिमेसारख्या मोहिमा यशस्वी होण्याला त्याने आणलेल्या अचूक माहितीची मोठी मदत झाली. शिवरायांचे हेर गुप्तपणे शत्रूच्या गोटात शिरून गोटातील खडा माहिती काढून आणत. कोणतीही चढाई करण्यापूर्वी शिवराय हेरांकडून बातम्या मिळवत आणि मगच चढाईचा बेत आखत. गनिमी कावा. शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीत गनिमी काव्याच्या तंत्राला विशेष महत्त्व होते. गनिमी काव्याच्या युद्धतंत्रात आपल्या सोयीच्या ठिकाणी व अनुकूल वेळेस शत्रूवर अचानक आणि अनपेक्षितपणे हल्ला करून शत्रू त्यातून सावरतो न सावरतो तोपर्यंत सैन्य सुरक्षित स्थळी पोहोचते. या तंत्राचा अवलंब करताना महाराजांना सह्याद्री पर्वतरांगातील घनदाट जंगल, डोंगरी किल्ले आणि प्रजेचा पाठिंबा यांची मदत झाली. धन्यवाद. व्हिडिओ निर्मिती रोहिणी राजेश चव्हाण.